इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 93 बघत होतो आपण. त्या 93 मध्ये ते सिद्धांचं वर्णन थोडंसं राहिलं होतं ना, ते अर्धवटच झालं की. ते नव्हे, तेच की, ते काल 94 वाचली आपण डायरेक्ट, पण अजून ते सिद्धांचं वर्णन वाचायचं राहिलेलं कोण आठवणच केलं नाही. हां, जम्हा उवरिठाणं सिद्धाणं जिणवरेहिं पण्णतं तम्हागमनठाणं आयासे जाणणथित्ती. ज्यार्थी सिद्धांचं ऊर्ध्वगमन होतं असं उपरीम स्थान आहे असं जिनवरांनी सांगितलेलं आहे. तम्हा त्या अर्थी गमन आणि स्थिती आकाशामध्ये नाही असं हे जीवा तू जाण. म्हणजे आकाशाचं लक्षण हे अवगाहन हेतुत्व आहे, गमन आणि स्थिती हे हेतू नाही. तर त्यामध्ये आचार्यांनी सांगितलं की जयसेनाचार्यजींनी जे लौकिक सिद्ध आहेत ते त्या उपरीम स्थानाला पोचू शकत नाही. अलौकिक सिद्ध आहेत त्यांनाच ती गती, ते स्थान प्राप्त होतं. कुठलं? अलौकिक सिद्धांनाच लौकिक लोकाग्र शिखर. हां, तर तसं अलौकिक सिद्धांना प्राप्त होत नाही. काय झालं ह्याच्यामध्ये, काय आलं नाही? तर त्यात आपण बघत होतो की जे अलौकिक सिद्ध आहेत ते किती प्रकारचे होते? तौ सिद्धेणय सिद्धे संजम सिद्धे चरित सिद्धेय नाणम इदं सणम्य सिद्धे शिरसाण मनसामी. कुठले कुठले बघितले त्याच्यातले? हां, तपसिद्ध, नयसिद्ध आणि संयम सिद्ध बघितलं होतं. काय काय सांगा अर्थ त्याचं? तपसिद्ध म्हणजे तपाद्वारे सिद्ध होतात. म्हणजे जे तप वगैरे असं, म्हणजे जसं बाहुबली भगवानांचं उदाहरण होतं की वर्षभर ते तसे झाले काय खडगासन मध्ये आणि वर्षभर त्यांचा आहार झाला नाही. हां, त्यालाच तप म्हणलं. उग्र तप, अनशन तप नावाचं उग्र तप केलं त्यांनी, त्याच्याद्वारे त्यांना सिद्धी प्राप्त झाली. जे तपश्चरणाच्या मुख्यतेने सिद्ध झाले असे ते तपसिद्ध. अजून काय भेटलं होतं त्यामध्ये? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूपी उत्कृष्ट रूपाने जे त्या रूपाने वर्तन करतात, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या निर्मलतेने जे उत्कृष्ट रूपाने वर्तन करतात, वहाँ निर्वाण हो जाता है. मोक्ष का मार्ग तो एक अंतस्तत्व से संबंध रखता है. ऐसे श्रद्धा करने वाले साधुजन उनकी अपनी विशिष्ट योग्यता से तपश्चरण की मुख्य वृत्ति से निर्वाण को प्राप्त होते हैं, तो उन्हें तपसिद्ध ऐसा कहा जाता है असं सांगितलं होतं. काय? तपश्चरणाच्या मुख्यतेने जे सिद्ध होतात ते तपसिद्ध आहेत. उनमें अद्भुत पराक्रम होता है, अतिहीन अपूर्व सहनन होता है. उनको जब शुक्ल ध्यान हुआ, उत्कृष्ट निर्विकल्प समाधि हुई, तो फिर अंतर्मुहूर्त में केवल ज्ञान प्राप्त हो गया. तो जब से वे साधु हुए, कौन? बाहुबली भगवान, बाहुबली मुनिराज म्हणा आता. जब से वे साधु हुए, जब तक केवल ज्ञान नहीं हुआ, उस बीच के समय में तपश्चरण में ही लगे रहे. ऐसे पुरुष कहलाते हैं तपसिद्ध. नय सिद्ध काय सांगितलं होतं? नय म्हणजे व्यवहार तर त्यांचा व्यवस्थित असतो,
पण प्रत्येक वेळेस ते निश्चय म्हणजे जाणत असतात की हे माझ्यापासून भिन्न आहे. स्वतःला निश्चयाच्या मुख्यतेने जे सिद्ध झाले किंवा निश्चयाची मुख्यतेने ज्यांनी अवलंबन घेतलं, जिसकी मुख्यता बन गई. निश्चयाचा विषय प्रत्येक त्यांच्यामध्ये सतत जागृत होता असं म्हणू शकतो ना. हाँ, जिनको निश्चय का आलम्बन बहुत सुहाता था, वे व्यवहार से विरोध करके नहीं किंतु एक रुचि जग गई, जिसकी मुख्यता बन गई अपने अंतरंग में निर्विकल्प की साधना बनाकर उसी रत्नत्रय का लाभ लेकर सिद्ध हुए, तो वे पुरुष नए सिद्ध कहलाते हैं. त्यांनी व्यवहाराला तर सोडलं नाही, पण निर्दोष व्यवहार प्रवृत्ती को करते ही रहे और प्रतीति में यह स्वभाव रहा. म्हणजे जसं म्हणलं ना, तुम्ही जरी काय म्हणायचं, व्यवहार काय करताय हो, भाजी मोळताय किंवा संसारातली कुठलीही करताय, क्रिया करताय, झाडताय वगैरे, अंतरंगामध्ये भाव आहेत ना की माझ्याकडून जीवहिंसा न हो. मग तुम्ही करताय काय कार्य, शरीराची क्रिया तर दिसतीये की तुम्ही काय संसारिक क्रिया करताय, आरंभ करताय, पण अंतरंग प्रवृत्तीमध्ये जीवहिंसेचा भाव आहे. तसं सांगितलं मुनिराज सुद्धा सगळ्या 28 मूलगुणांचं निर्दोष पालन करतायत व्यवहारामध्ये काय, पण अंतरंग प्रवृत्ती काय आहे, स्वभावाचं वेदन निरंतर चालू आहे. मग त्या प्रतीतीमध्येच ते नित्य आहेत असं सांगितलं. यह स्वभाव प्रतीति में न रहे तब तो काम न होगा, ऐसे ये नए सिद्ध है, उनको मैं नमस्कार करता हूँ. संयम सिद्ध काय सांगितले, जीवरक्षा आणि वैराग्य, विषयांपासून वैराग्य. काय चाललंय, काय चाललंय, कोण आहे ते, कसं काय द्यायचं माझ्या समोर येऊन सगळे बिचारे काय चाललंय विचार कुठे आहे. संयम सिद्ध म्हणजे कोण सांगितले होते, हाँ, तर जीव रक्षा, विषयों से वैराग्य, वह जिनको प्रिय था, अनेक अनशन, बड़े बड़े उपवास, इंद्रिय विषयों को नियंत्रित करने का प्रयत्न और जीव रक्षा का, दया का बड़ा भाव, ऐसे संयम पूर्वक जिन्होंने जीवन बिताया, तपस्शरण किया और अपनी समता रखी, ऐसे ज्ञानी पुरुषों ने अंत में रत्नत्रय की पूर्णता को प्राप्त कर सिद्ध हुए, उन्हें संयम सिद्ध ऐसा कहा जाता है. उन्हें मेरा नमस्कार हो. काय काय केलं कळालं नाही. हिंसेची मुख्यता ना, म्हणजे अहिंसा हे त्यांचं महत्वाचं. हा, जीव रक्षा सांगितलं ना, जीव रक्षा आणि इंद्रिय विषयांमध्ये निग्रह, विरोध, नियंत्रित करण्याचा प्रयत्न म्हणजे विषयांपासून वैराग्य. संयमाची प्रवृत्ती म्हणून सांगतो ना जे काय आपण, ते सगळं ह्याच्यामध्ये घ्यायचं. तपाची मुख्यता म्हणजे, आता संयम आणि तप मध्ये काय फरक, बोला बोला. उत्तम तप आणि उत्तम संयम मध्ये काय फरक हो. तिथे तपश्चरण केलं गेलं, बाह्यता पण ते दिसलं, आणि आता तुम्ही सांगितलं असंयम. असंयम नाही, संयम सांगते मी. असंयम असं म्हणलं का, नाही संयम. तर संयमामध्ये जसं की आहाराला वगैरे गेले म्हणून, पण तिथे खाण्यामध्ये वगैरे पण ते त्यांच्या काय म्हणतात, तप बढावन हे तर नाही लेता, त्यांना पोषण केले नाही लेते. तसं त्यांची म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची वृद्धता कमी 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 जितकी जेवढी कमी कमी होत राहणार, ते त्यांचे अंतरंग त्यांना म्हणजे त्यांचे भाव आपल्याला दिसणार नाही, ते त्यांनाच माहिती असणार. बरोबर. आणि अहिंसा तर सगळ्यांकडेच दिसते ना, तिथे सगळ्यांची मुख्यता तसं तर सगळ्या गोष्टीची सगळ्यांकडेच आहे की दिसते, पण असं आता सामान्य थोडस फरक करण्यासाठी मुख्यता सांगितली त्यांनी. मग इथे विषयाचं आपण जास्त घेऊ शकतो, जसं आहार अजून कशामध्ये असं लावू शकतो, किंवा जास्त विहार टाईप म्हणजे जेवढा रिक्वायरमेंट आहे तेवढंच करून थांबतील, जास्त एका ठिकाणी थांबणार नाही. अटॅचमेंट ते तर आहेच त्यांना म्हणा, जेवढी मर्यादा त्याच्यात पण अजून कमी कमी करतील. काय 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 म्हणला तुम्ही, संयम आणि तप मध्ये काय फरक. हा, निर्जरेसाठी तप करतो. उत्तम संयम धर्म आणि उत्तम तप धर्म मध्ये काय फरक आहे.
काय फरक करायचा? काय फरक हो? संयम तर सगळ्यांनाच आहे, पण तप म्हणजे जे बाह्य तप आहेत ना, जे अनशन अवमौदर्य, ते करायलाच पाहिजे असं जरुरी नाही. प्रत्येकाचं सहन किंवा कसं प्रत्येक करतील त्याप्रमाणे होतं, ते म्हणजे करतात असं ते त्यांनी करायलाच पाहिजे. आणि मग ते महत्वाचं म्हणजे ते काय म्हणतात आवश्यक अंग नाही असं म्हणू शकतो ना आपण. आता एका वक्त्याने एका वक्त्याने घटवलं की संयम असते ते प्रवृत्ती रूप आहे आणि तप आहे ती निवृत्ती रूप आहे. म्हणजे तपमध्ये इच्छेचा निरोध केलाय ना तुम्ही, मग ते तप म्हणजे निवृत्ती रूप. तिथं इच्छा बहिरंगामध्ये भोगायची वगैरे, इंद्रिया विषयांची वगैरे, एक पॉझिटिव्ह रूपाने सांगितलं आणि एक निगेटिव्ह रूपाने सांगितलं का असं म्हणा. ऍक्च्युली दोन्हीमध्ये काही फरक येत नाही, पण आता थोडंसं करायला जाताना आपण म्हणलं ना 10 धर्मामध्ये उत्तम संयम आणि उत्तम तप हे 2 धर्म घेतलेत वेगळे वेगळे, तर कथन करताना असं करतात. मग तसंच इथं पण आता संयम सिद्ध आणि तपसिद्ध करताना थोडासा फरक करा. तपसिद्ध म्हणजे ज्यांना तपाची मुख्यता आहे, संयम सिद्ध म्हणजे ज्यांना संयमाची मुख्यता आहे. तपसिद्धमध्ये बहिरंगामध्ये ते काय अनशन आदी करतायत, म्हणजे खाण्याचे भाव नाही आहेत, इच्छा तिकडं रोखली आहे. आणि संयमामध्ये काय खायचं त्याचा संयम केलाय असं म्हणा. म्हणजे थोडंसं फरक करत समजून घ्यायचं. अंतरंग आणि बाह्य, अंतरंग आणि बहिरंग दोन्ही संयम पण आहे आणि दोन्ही तप पण आहे. म्हणजे क्रियारूप दोन्ही पण आहे आणि भावरूप पण आहे. निवृत्ती दिसताना आपण जास्त युजली प्रवृत्ती आचरणात म्हणतो आणि निवृत्ती असेल ते स्वभावात म्हणतो. हा ना, म्हणूनच दोन्हीकडे दोन्ही घेऊ शकतो. बोला. उपयोगाचा संयम असेल तर बाहेर आपले म्हणजे हे होऊन जातात ना तप. संयम पण तसा होऊन जातोच की. मग ऍक्च्युली अध्यात्म काढताना दोन्हीमध्ये पण शुद्धोपयोगच आहे. संयम म्हणजे सम्यक रीतीने यमू उपरोधे स्वभावाला जोडणं, ह्याला म्हणायचं संयम. आणि तप म्हणजे स्वरूपे प्रतपनम विजयनम तपः असं म्हणलं ना. स्वरूपामध्ये विजय प्राप्त करणं त्याला म्हणायचं तप. मग दोन्हीकडे पण शुद्धोपयोगच अर्थ आहे. इच्छा निरोध आहे ते तप आहे. बरोबर. तर थोडा फरक करायला सांगितलंय. असं काय चारित्र म्हणा, संयम म्हणा, तप म्हणा, सगळं ॲक्च्युली परत ते एकातच येणार, पण थोडं फरक करून समजून घ्या. ज्याच्या मुख्यतेने जे सिद्ध बनले, निर्वाणाला गेले, तर ते संयम सिद्ध आणि तपसिद्ध म्हणले गेले. बरोबर आहे. मग इच्छेचा जिथं निरोध झाला तिथं तप झालं आणि जिथं तप झाला तिथं निर्जरा झाली. तर जे संयम सिद्ध आहेत त्यांना चारित्र्यामध्ये जीवरक्षेचा भाव आहे, विषयापासून विरक्ती आहे, दयाभाव सहित समताधारी असून जे शेवटी रत्नत्रयाने पूर्ण सिद्ध होतात त्यांना म्हणलं संयम सिद्ध. अशा सगळ्या संयम सिद्ध मुनींना माझा नमस्कार असो. मुनींना नाही, सिद्धांना. आता पुढे सांगतायत चारित्र सिद्ध किसे कहते हैं, हे पण सांगितलं होतं ना काल का नाही? तपसिद्ध, नय सिद्ध आणि संयम सिद्ध झाले का? चारित्र सिद्ध नाही झाले का? चारित्र कहते हैं आत्मरमण को. कुठं सांगितलं असं? गाथा सांगा. चारित्र कहते हैं आत्मरमण को. सातवी गाथा म्हणा. चारित्रम खलु धम्मो धम्मो जो समोद्दितो मोह खोह विहीनो परिणामो अपणो हो समो. चारित्रम खलु धम्मो. चारित्र हे धर्म आहे. आणि कुठला धर्म आहे? समोत्ती निर्दिठो. चारित्रम खलु धम्मो धम्मो जो सो समोत्ती निर्दिठो. मग समता भाव आहे त्याला म्हटलं धर्म. प्रगतीताई काय म्हणले मी? बर. चारित्र कशा काय म्हणलं?
चारित्र्य म्हणजे धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे समता भाव आहे. आणि तो समता भाव कसा असतो तर मोह क्षोभ रहित आत्म्याचा परिणाम, त्याला म्हणलं समता भाव. कुठं म्हणलं जयश्रीमा? प्रवचनसारची 7वी गाथा आहे त्याच्यामध्ये सांगितलं ना, चारित्र्य म्हणजे धर्म आहे, धर्म आहे तो समता भाव रूपच असतो धर्म, क्रियारूप असं सांगितलं नाही तिथं. आणि मोह क्षोभाने रहित परिणाम जो आहे तो धर्म आहे. तो कोणाचा आहे? आत्म्याचा परिणाम आहे, शरीराचा नाही. बहिरंगामध्ये कुठल्या क्रियेचा किंवा काय त्या मूलगुणांचं पालन वगैरे याला नाही सांगितलं त्यांनी. म्हणून चारित्र्य म्हणताना लोक बाहेर बघतात, काय महाव्रत घेतलेली आहेत का, सगळ्या परिग्रहाचा त्याग केलाय का, त्याला चारित्र्य प्रगटलं. असं नाही आहे. चारित्र्य म्हणजे सांगितलं अंतरंग विशुद्धीपूर्वक जिथं समभाव प्रगटला तिथून चारित्र्य सुरू झालं. म्हणून तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य चतुर्थ गुणस्थानापासून सुरू झालं असं वीरसागर महाराजजींनी आपल्याला सगळं स्पष्ट करून सांगितलं. तर वास्तुसिद्धीमध्ये सम्यक चरित्राचं छान लिहिलंय. संसार कारण निवृत्ती प्रत्यागुर्णस्य ज्ञानवतः कर्मादान निमित्त क्रियोपरम सम्यक चारित्रम. संसार कारण निवृत्ती प्रत्यागुर्ण, प्रत्यागुर्ण म्हणजे उद्यत आहे. प्रत्यागुर्णस्य ज्ञानवतः कर्मादान निमित्त क्रियोपरमः. क्रियोपरम त्याग. हिंदी वाचा, हिंदी समोर नाही त्यामुळे नाही सांगता येणार. हिंदी वाचा. नाही कसं लिहिलं नाही, एका ठिकाणी सगळे हे कलेक्शन केले. परत एकदा सावकाश वाचा, अर्थ करत जाऊ. संसार कारण निवृत्ती, संसाराच्या कारणाची निवृत्ती रूप प्रत्यागुर्णस्य ज्ञानवतः. काय म्हणलं त्याचा अर्थ? प्रत्यागुर्ण उद्यत लिहिलं होतं मी तिथं. उद्यत जो आहे निवृत्तीसाठी उद्यत आहे असं ज्ञानवंत. अदिती सर्वार्थ सिद्धी आहे का? अदिती जर असलं तर त्यांनी काय म्हणाले ते अर्थ कुठे आहे बघ. म्हणजे समोर माया असलं तर त्याचा अर्थ मंदिरात. बर बोला. संसारापासून निवृत्ती रूप, निवृत्ती करण्यासाठी उद्यत असा ज्ञान भाव. कर्मादान निमित्त, कर्माचा आदान, कर्माच्या आदान निमित्त ती ज्या क्रिया आहेत, क्रियोपरम क्रियेचा त्याग, क्रियोपरम क्रिया उपरम सम्यक चारित्रम. क्रियेचा उपरम म्हणजे सम्यक चारित्र आहे. म्हणजे कुठला सर्वात मध्ये किती पेज आहे? मी जरा बघते पहिले सांगते. होते टीकेमध्ये आले पहिले याच्यात बघून पहिले सांगते. बरं ठीक आहे. तर काय सांगायचं होतं? चारित्र किसे कहते हैं? चारित्र कहते हैं आत्मरमण को. मोह और क्षोभ रहित परिणाम यह साधना जिनकी बनी, ऐसा अपने आप पर नियंत्रण हुआ कि जहाँ चाहे जिस स्थिति में अपने आप के स्वरूप में रम सकते हैं. अनेक सिद्ध ऐसे हुए हैं की साधू अवस्था में, म्हणजे काय सांगायचं आहे? जो आता समोर समजा मुनी घ्या आणि त्यांच्या चारित्र्याचं वर्णन करता येतं. चारित्र सिद्ध झालेले मुनी आहे तर त्यांचं चारित्र कसं असणार आहे? समोर घ्या आपल्या डोळ्याच्या परमपूज्य वीरसागर महाराज. काय करत होते हो? आहार करायचे पण आहार करत नव्हते. झोपायचे पण झोपत नव्हते. जेव्हा उपदेश द्यायचे तर त्याच्यामध्ये सुद्धा काय हे उपदेश द्यायचे तर त्याच्यात सुद्धा ते सांगतात असं, ज्यांनी कोणी ऐकलं, आहार दिला, त्यांच्याबरोबर राहिले, ते सांगतात काय की ते सतत अनुभूतीमध्ये जायचे आधीमध्ये. अंतर्मुहूर्त बाहेर, अंतर्मुहूर्त आत. कोणी बघितलं असेल आहार तर, म्हणजे मी पण बघितलाय पण असं नाही बघितला. मी किती होती छोटी त्यामुळे असं काय कधी समजून नाही आलं. पण सांगताना किंवा त्यांचं बोलताना वगैरे धून असायची अंतरंगामध्ये त्यांची. मग ते सांगतायत चारित्र म्हणजे कोण? चारित्रवाला आहे. मोह और क्षोभ से रहित परिणाम यह साधना जिनकी बनी, अपने आप पर नियंत्रण हुआ कि जहाँ चाहे जिस स्थिती में, काही करत असू देत ते त्या स्थितीमध्ये स्वरूपामध्ये रमण करू शकतात. जसं सांगितलं साधु अवस्था में भोजन विहार उपदेश आदि कुछ कर रहे हैं और उसी प्रसंग के बीच अपने निराहार निष्क्रिय आत्म स्वभाव की सुधि आई तो कुछ क्षण विश्रांत हो जाते हैं, ठहर जाते हैं,
क्षण मात्र में ही वे अपने आप की समृद्धि का सारा अवलोकन कर लेते हैं। जिनको अपने स्वरूप पर अधिकार मिला है, ऐसे पुरुष जो किसी भी क्षण अपने आप में रमण कर लेते हैं, ऐसी जिनकी वृत्ति बनी, ऐसे चारित्र की विशेषता से जिन्होंने रत्नत्रय की साधना की, वे चारित्र सिद्ध भगवंत है। सगळं मला हे वाचल्यावर फक्त महाराजजी दिसले समोर. म्हणजे त्यांना बघून माहिती आहे त्यांचं म्हणून की त्यांनी जेव्हा जी काही चर्या असेल ती करत असताना सतत अंतरंगात उपयोग जायचा, बहिरंगात यायचे, पुन्हा अंतरंग पुन्हा बहिरंग. जसं सांगतात ते 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनी सतत हजारो बार झुलतात. मग तसं उपदेश देताना सुद्धा विकल्प आला तर निर्विकल्प करणार, परत निर्विकल्पामध्ये परत निर्विकल्पतेमध्ये, असं ते झुलत होते. इवन आहार घेताना पण तळ्यात मळ्यात असं सांगायचं, तळ्यात मळ्यात, बरोबर. तर आहार घेताना सुद्धा म्हणले ना, हातातलं घास तोंडात घातला आणि चावेपर्यंत काय करायचंय हो तुम्हाला? दुसरं काय खायचं ते बघायचंय, पुढचं काय घ्यायचं ते, का हे चांगलं झालंय ते चांगलं झालंय हा विचार करायचा आहे. आपण पण हा प्रॅक्टिकली करू शकतो उपयोग. जेवण करत असताना घास तोंडात घातलाय तर दुसरे काय विचार येण्याआधी जावा ना आतमध्ये, ते चरवण करून ना पोटात जाईसपर्यंत वेळ आहे, तर तेवढ्या समयांमध्ये सुद्धा अनुभूती घेऊ शकतो. मग तसं महाराजजी करायचे. ते घास घालेपर्यंत आणि गिळेपर्यंत डोळे झाकून अनुभूतीतच असायचे. पुन्हा बहिरंगात विकल्पाला घास घेतला आणि ग्रहण केला. आणि जिथं निर्विकल्प झाले, असं वाटलं की निराहार आहे, आहाराची गरज नाही आहे, हात सोडून बसून जायचे. म्हणजे आहार पूर्ण पण होत होता, कधी न होत होता. मग महाराजांना विचारायचे जाऊन, माताजी सांगतात नेहमी, आम्ही जाऊन पळत पळत विचारायचो. म्हणले महाराजींना, मागं मंदिरमध्ये थांबायचे तिथं, काय झालं, आमच्याकडनं काय चुकलं का, तुम्ही का आज बसलात, अजून आहार पूर्ण झाला नव्हता, अंतराय आली नव्हती. महाराजजी म्हणायचे विकल्प तुटला. असं तुमचे कधी तुटतात हो? आणि जेवताना तर तुटत नाहीतच. जेव्हा जेवण सोडलं संध्याकाळी रात्री, तेव्हा पण विकल्प चालू असतात. झोपेत सुद्धा म्हणले वेगवेगळे पदार्थ करून खातात. कसं तुटणार हो विकल्प? मग म्हणजे धारा ही ठेवा तर स्वप्नात पण दिसायला पाहिजे निराहार स्वरूप आहे. उलट आपण खातानाच बघतो, जेवताना बघतो. उलट रात्री भोजनाचा दोष लागतो त्याच्या निमित्तात. म्हणून चांगले जागृत असताना संस्कार हे केले तर तेच उमटतात झोपेत पण. म्हणून मला मिळालं, सांगू का सर्वात सिद्धीचा? सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग हा जो पहिल्या सूत्रामध्ये दुसरा पॅरेग्राफ आहे टीकेचा, त्याच्यामध्ये ही लाईन आहे, ओळ आहे. आणि त्याचं त्यांनी हिंदीमध्ये दिलंय, जो ज्ञानी पुरुष संसार के कारणों को दूर करने के लिए, सावकाश जो ज्ञानी पुरुष संसार के कारणों को दूर करने के लिए उद्यत है, उसके कर्मों के ग्रहण करने में निमित्त भूत क्रिया के त्याग को सम्यक चारित्र कहते हैं. उनके जो ज्ञानी पुरुष संसार के कारणों को दूर करने के लिए उद्यत है. ठीक आहे. संसाराचं उद्धार न व्हावं ह्याच्यासाठी जो उद्यत आहे, संसाराच्या कारणांचा नाश करण्यासाठी जो उद्यमी आहे, उसके कर्मों के ग्रहण करने में निमित्तभूत क्रिया के त्याग को, जे कर्मांचा आदान रूपाने क्रिया होणार आहे ना, जी काय आपल्याकडून, त्याच्यामध्ये त्याचा त्याग, निमित्तभूत क्रिया, कर्मों के ग्रहण में निमित्तभूत क्रिया के त्याग को समजता. त्याची क्रिया जी आहे, म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, ज्या क्रियांच्या द्वारे कर्मांचा आश्रव होतो त्या क्रियांचा त्याग करणं, ह्याला म्हणायचं सम्यक चारित्र. मग कुठल्या क्रियेच्या द्वारे कर्मांचा आश्रव थांबणार आहे? शुद्धोपयोग. ह्याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही क्रियेनी शुभ आश्रव तर आहे, अशुभ आश्रव तर आहे. त्यामुळे एक सांगितलं, स्वरूपाचं वेदन करतानाच तिथं आपल्याकडून कर्मांचं येणं थांबलं. आणि मग तुमची जर खरोखर अशी इच्छा आहे की माझ्या संसाराचा नाश व्हावा आणि त्या रूपाने प्रवृत्ती असेल, तर तिथं त्याला चारित्र असं म्हणलं. सम्यक चारित्र असं त्याला नाव दिलं. मग सम्यक चारित्र कुठून सुरू झालं? चौथ्या गुणस्थानापासून
जेव्हा अनुभूती घेतली त्या समयापासून आंशिक चारित्र्याची शुद्धी झालीच असं म्हणलं गेलं, म्हणून तिथं मोक्षमार्ग आहे. अन्यथा चारित्रच नुसतं मोक्षमार्ग असतं, बहिरंग चारित्र, तर चतुर्थ गुणस्थानवर्तीला मोक्षमार्ग असतं म्हणता आलं नसतं. म्हणून सांगतायत काय, पहिला पुरुषार्थ हा करा. रविरंगी साधू जे म्हणतो आपण ते पण मोक्षाला जाऊ शकले. बरोबर. बहिरंगात चारित्रच जर तुम्हाला क्रिया काय त्याग वगैरे ह्याचीच मुख्यता असेल तर असे नग्न साधू लई आहेत, हिमालयाच्या पहाडावर वगैरे तपस्या करणारे. म्हणून अंतरंग विरक्तीपूर्वक संसाराचा नाश करायच्या या भावपूर्वक जो स्वतःला जाणतोय त्या ठिकाणी सम्यक चारित्र्याची सुरुवात झाली. ही धारणा आपली एवढी पक्की ठेवा ना, काय म्हणायचं ते, कारण आज असं कोण सांगणारं नाही राहिलं. महाराजजींनी आपलं सगळं जीवन दिलं, म्हणून आम्ही काल तेच वाचलं संध्याकाळी. ते जे ब्रूस आले होते ना फॉरेनचे, तर त्यांनी सांगितलं जेव्हा महाराजजी गेले तर त्यांच्या श्रद्धांजली परत त्यांनी एक पत्र लिहिलं होतं इंग्लिशमध्ये आणि त्यांनी पाठवलं होतं की महाराजजींचं किती उपकार आहेत माझ्यावर ह्याच्यासाठी म्हणून. आणि त्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं एवढं की महाराजजी जसं जगले, जसं सांगितलं तशी चर्या केली आणि तेच त्यांचं जीवनच त्यांनी काय म्हणायचं, जसं जगले तसंच वारले, तसंच ते गेले असं त्यांनी त्यात लिहिलंय. म्हणजे तुम्हाला सांगितलं एक आणि आपली चर्या दुसरी केली असं नाही. निर्विकल्प जगले आणि निर्विकल्पच गेले. इतकं ते वाक्य मला भिनलं ना, समोर पूर्ण महाराजांचं सगळं ते शेवट दिसत होता. त्यांनी आपल्याला समाधीमय जीवन आणि समाधीमय मरण, वैराग्यमय जीवन, समाधीमय जीवन. तिथे असं म्हणू शकतो ना, जे मनात तेच वचनात तेच काही. अशी त्यांची चर्या होती. म्हणजे काय म्हणायचं, उदय यायला लागल्यावर आपण च्युत होतो ना, आपण डिस्टर्ब होतो, पण महाराजजींनी जे सांगितलं ते स्वतःत उतरवलं पहिल्यांदा आणि तसं ते जगले त्या चर्येनुसार. असं नाही की फक्त शब्दात राहिलं होतं त्यांच्या, तर ते त्या रूपानेच होते ते त्यांची मुनिचर्या. त्यामुळे त्यांनी खूप मोठं लिहिलंय असं ते मी काल वाचलंय एका प्रवचनमध्ये. कालचं प्रवचन ऐका कोणाला ऐकायचं असलं तर, म्हणजे त्यांचं इंग्लिशमधनं प्रवचन वाचलं आम्ही. म्हणजे त्यांची किती बहुमान आला होता त्यांना महाराजांबद्दल आणि ते म्हणाले ते मी फार मिस करणार आहे, महाराज नाही आहेत आपल्यामध्ये आत्ता, इतकं वाईट वाटतंय. ते म्हणे कुठंतरी महावीर जयंती झाली होती जेव्हा महाराजजी गेले ना, तर महावीर जयंती झाली आणि ते आले होते, तर ते जिथं गेले होते ना महावीर जयंती सेलिब्रेट करायला सांगायला वगैरे, तिथं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन सगळं ध्यानाचं महत्त्व सांगितलं त्यावेळेस 1993ला. आणि सगळं त्यांनी जे इथं शिकून गेले ना, तिथं सगळं त्यांनी सगळ्यांना ते पसरवली, ते ज्ञान, ती महाराजींची जी काय शिकवण होती ना, ती सगळ्या तिथल्या समाजाला सांगितली. तर त्यांना सुद्धा खूप आवडलं हे सगळं. आणि मग ते म्हटले इतकी चांगली महावीर जयंती झाली होती, पण नंतर लगेच असा समाचार मिळाला, असं ते त्यांचे भाव शब्दांमधून दिसत होते. आपल्याला किती वाटतंय असं. ते फोटो काढून पाठवते, फोटो पाठवते तुम्हाला मी. तर सांगतायत की म्हणून असं आपल्याला कशासाठी सांगायले. हो, मी तुम्हाला पाठवणार आहे. जयश्रीमांना ट्रान्सलेशन करून पाहिजे, आपण पुस्तक छापू. कारण सगळ्यांचे लेख आहेत त्याच्यामध्ये महाराजांबद्दल. जे एक धर्ममंगलचं मासिक होतं, बहुतेक ते त्याच सालचं असेल, 1993 मधलं. तर ते सगळ्यांनी महाराजांबद्दल वक्तव्य सांगितलेलं. सुशीलमती माताजींचं आहे, सुव्रता माताजींचं आहे, अनेक जे जे विद्वान होते महाराजांजवळ राहिलेले, तर त्या सगळ्यांनी, विदुलता भून आहेत, परत ते लालचंदजी, किरण शहा, अम्मांचं पण पाठवायचं. बर, चला काय शिकवण सांगायला ते ऐका. पहिल्यांदा काय सांगायचं होतं, मग महाराजजी जसं जगले तसंच गेले. तसं आपल्याला आपण काय करतोय, आपण जगतोय पण चुकीचं, त्यामुळं मग मरणाचं भय राहतं. म्हणून जगताय तर निर्भय जगा, निर्विकल्प जगा, अनुभूतीपूर्वक जगा, आनंदात जगा, तर मरण सुद्धा तसं होणार आहे. त्यामुळे मरणाचं भय राहणार नाही, कारण कोणाचं मरण कधी येणार आहे असं झटक्यात मरतायत आजकाल लोक. म्हणून ही साधना ठेवा आपल्याजवळ, हेच चारित्र आहे. वाचू का आता.
परत एकदा वाचते, महाराजींना डोळ्यासमोर ठेवून परत एकदा ऐका सगळं. भोजन साधु अवस्था में भोजन विहार उपदेश आदि कुछ कर रहे हैं, काहीही करत असू देत, उसी प्रसंग के बीच अपने निराहार निष्क्रिय आत्म स्वभाव की सुधाई. क्रिया चालू आहेत, क्रिया सोडल्या नाही आहेत, त्याच्यामध्येच काय झालं, आठवण आली स्वतःची स्वभावाची, तर कुछ क्षण विश्रांत हो गए, ठहर जाते हैं, क्षण मात्र में ही वे अपने आप की समृद्धि का अवलोकन कर लेते हैं. बस मी जाणणार आहे, खाणारा नाही आहे, उपदेश देणारा नाही आहे, अशी धारा सतत असायची त्यांची. त्यामुळं ते बाहेर नसायचे असं म्हटलं तर चालतंय, आतच असायचे. अशी आपली पण धारा असायला पाहिजे. ठीक आहे, त्यांच्याप्रमाणे त्याग नाही केलेला, आज पण ग्रहण करू शकतोय ना. त्यागायचं बाहेर होऊन जाईल, पण एकांत पण नाही, शिथिलाचार नाही. पण पहिल्यांदा ग्रहण करायची विद्या नाही आहे तर त्यागून तर काय करणार आहे. म्हणून पहिल्यांदा स्वभावाला ग्रहण करा. क्षण मात्र में ही वे अपने आप की समृद्धि का अवलोकन कर लेते हैं, जिनको अपने स्वरूप पर अधिकार मिला है. असा अधिकार प्राप्त झाला होता ना स्वतःवर, कोण कधी येऊ देत, तुम्ही घेत नाही असं म्हणतील, तुम्ही मिथ्यादृष्टी असं म्हणतील, तुम्हाला काही जमत नाही, तुम्ही चुकीचं सांगताय म्हणतील, तर अधिकार मला प्राप्त झालाय ना माझा माझ्यावर, कोण काही म्हणू देत. तर तसंच आहे इथं पण. आता जे काही सांगतात ना, माताजी सांगतात, सगळे इथं विद्वान लोक सांगतायत जे, तर सगळ्यांना विरोध करणारे फार जण आहेत की तुम्हाला अनुभूती होऊ शकत नाही. पण ज्याचं प्रामाण्य झालंय त्याला कोण च्युत करू शकणार आहे हो. असा अधिकार मिळवा स्वतःवर की जगातली कुठली शक्ती आपल्याला आपल्या स्वभावापासून भिन्न करू शकणार नाही. असा अनुभव करा, असा निर्णय करा की बस मी तर वेदविज्ञानी आहे, सम्यक दृष्टी आहे. त्यामुळं ते आपण कधी लई चर्चा केली नाही कुठल्या त्यागी मुनींशी किंवा विद्वानांशी, पण असं वाटतं की त्यांच्याबद्दल करुणा येते की ते स्वतः इतक्या वरच्या स्टेजला असताना त्यांना असं तत्वज्ञान न कळावं. आपण अजून इतक्या खाली आहे, आपण लहान आहे अजून, पण आपल्याला जे मिळालं ते बेस्ट मिळालं. आणि मग ते जाऊ दे दुसऱ्या कोणाचा विचार असं नाही, पण आपल्याला आपण स्वतःसाठी निर्णय करून स्वतःमध्ये राहा. तर एवढं पूर्ण करते. काय म्हणायचंय? अहो माव आजी, इथं शास्त्र आहे माझ्याजवळ. क्षणमात कुठे गेलं? जिनको अपने स्वरूप पर अधिकार मिला है, ऐसे पुरुष जो किसी भी क्षण अपने आप में रमण कर लेते हैं, ऐसी जिनकी वृत्ति बनी, ऐसे चारित्र की विशेषता से जिन्होंने रत्नत्रय की साधना की, वे चारित्र सिद्ध भगवंत है, उनको हमारा नमस्कार हो. अशा त्या चारित्र सिद्ध भगवंतांचं वर्णन केलं. जे कोणी या मुख्यतेने सिद्ध गतीला प्राप्त झाले, निर्वाणाला प्राप्त झाले, तर ते चारित्र सिद्ध म्हणले गेले. ज्ञान सिद्ध, काय फायदा समजून हे सगळं? तपसिद्ध, नयसिद्ध, संयम सिद्ध, चरित्र सिद्ध. ध्यानामध्ये घ्यानाविषय त्यांची काय असेल परिणती, कशी धारा असणार आहे, कसं ज्ञान उपयोग असणार आहे, तसं आपल्याला ज्ञानामधून पुरुषार्थ करता येतो. ते जसं आत बाहेर करत होते तसं मला पण सतत आत जाण्याचा मार्ग मिळू शकतो. सगळं कार्य करत असताना सुद्धा मी करता नाही करता आहे ह्याची अनुभूती करा, तर मार्ग आपल्याला पण मोकळा आहे. चारित्र सुरू झालं तिथं जिथं समभाव आला, जिथं स्वभावाचं वेदन आलं, तिथं चारित्र्याची सुरुवात झाली. माझे असे विकल्प आहेत की ते जे मासिक आहे ना त्यातलं रोज एक पान वाचावं. तेच की महाराजींच्या श्रद्धांजलीसाठी, कारण आता 10 मार्च येत आहे ना, त्यामुळं असं जरा वाटलं की आपल्या ज्ञानात सगळीकडे राहू देत थोडा वेळ महाराजजी. बरोबर आहे, तेच की. म्हणून तर ते काल मिळालं आम्हाला, 2 दिवसात या म्हटलं. ते पीडीएफ होत असेल तर बघायचं की धर्ममंगलला विचारावं लागेल. धर्ममंगल पूर्ण पीडीएफ आपण आपल्या ज्ञानात काढू पीडीएफ. चला, ज्ञान सिद्ध होणार आहे का? ज्ञान सिद्ध भगवंत कोण असतात?
अनेक सिद्ध ज्ञान में सिद्ध हुए। सिद्ध तो सभी ज्ञान में सिद्ध होते हैं, ज्ञान में परिपूर्ण होते हैं, ज्ञान से सिद्ध होते हैं, ज्ञान द्वारा ज्ञान की अनुभूति की निरंतरता से सिद्ध होते हैं। तो भी यहाँ यह बताना है कि जिनके ज्ञान की विशेषता थी, बाह्य तपशरण चारित्र संयम की विशेषता न थी, उन्होंने ज्ञान के उपयोग से, ज्ञान के प्रेम से, ज्ञानामृत के पान से परिविशुद्ध होकर निर्वाण प्राप्त किया। काय कळलं? नव्हतं असं नाही, विशेषता नाही आहे त्याची. हां, ज्ञानाचीच विशेषता ज्यांच्यामध्ये आहे, बाह्य तपश्चरण चारित्र आदीची विशेषता नाही. अशा ज्ञानामृताला सेवन करत असताना ज्ञान उपयोगाने, ज्ञानाच्या प्रेमाने परिविशुद्ध होऊन जे निर्वाणाला प्राप्त झाले तर ते ज्ञानसिद्ध भगवान आहेत. अशा ज्ञानसिद्ध भगवंतांना माझा नमस्कार असो. आता सगळे ॲक्च्युली असेच आहेत, पण काय थोडंफार फरक केला आपल्याला थोडी समजणार आहे कुठले सिद्ध कुठल्या प्रकारचे आहेत ते. आपण तर सामान्य सिद्धांना नमस्कार करतोय, पण ज्ञानाच्या मुख्यतेने ज्यांनी सिद्धी प्राप्त केली ते ज्ञानसिद्ध. पण असं काय म्हणायचं, आता ते वर्णन सांगितलंय तेवढंच, आपण त्या सिद्धांना डिफरन्शिएट नाही करू शकणार, कुठले सिद्ध ज्ञानसिद्ध आहेत, तपसिद्ध आहेत. हां, ज्ञानाची पूर्णता झाली आहे, बस ज्ञानामध्ये जे लीन राहिलेत असे ते परिविशुद्ध होऊन निर्वाणाला प्राप्त झाले. तपसिद्धसाठी काय दिसलं ना बहिरंगात तशा प्रकाराने, म्हणून सांगता आलं. हां, ज्ञानसिद्धमध्ये ज्ञानाची परिणती आहे तशी, त्या ज्ञानसिद्ध भगवंतांना माझा नमस्कार असो. यह भगवान आत्मा ज्ञानमय है. संसार अवस्था में अनुसंधानी जीवों ने राग दोषों में चित्त गंवाकर ज्ञान को रमाकर अपनी सुध खो दी है. कोणाची गोष्ट आहे? दुसऱ्याची. माझी गोष्ट सांगतायत की तुम्ही संसारात ज्ञान घालवताय आणि त्यात चित्त लावून रागीद्वेषी होताय. जब कोई आत्मा सुयोगवश अपनी सुध संभालता है, आत्मस्वरूप निरख कर उसे ही ज्ञान में रखता है, तो ज्ञान में ज्ञान को रमाने की अतिशयता से वे निर्ग्रंथ संत निर्वाण प्राप्त करते हैं. ऐसे ज्ञान सिद्ध भगवंतों को मेरा नमस्कार हो. अजून थोडंसं विशेष आहे त्याच्यामध्ये, उद्या वाचू. जे काय आपण सिद्धांचा आत्ताचे भेद बघितले, तर त्या सगळ्या सिद्धांना आपल्या ज्ञानामध्ये घ्या, त्यांच्या समान मी आहे अशी अनुभूती करण्याचा प्रयत्न करा, आणि त्यांच्या समान आपल्याला आपल्या ज्ञानाची विशुद्धी करून निर्वाण प्राप्त करता येतं. म्हणून स्वतःला जाणा. ओम. आम्ही अनंत ज्ञान स्वरूप, उत्तम तपस्वरूप, सम्यक चारित्र स्वरूप जीव आहे जाणा. माझ्यामध्ये परद्रव्य परभाव नाहीतच. हा मी आत्मा स्वयंसिद्ध आहे. संसारिक क्रियांपासून सर्वथा रहितच आहे. रागद्वेषादी विभावांपासून रहितच आहे. निर्विकल्प स्वरूप आहे. जाननहार स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम. विसर्जन. नमो हरि.